कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने दोन तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती। महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे हे दोन व्यक्ती आहेत। त्या ढाकणे कुटुंबियांना अमानुष मारहाणीनंतर संतापाची लाट बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली, त्यात शिरूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाली। आज ओबीसी संघटनाच्या वतीने शिरूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। मोठा मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आले, मात्र कडकडीत बंद जे आहे ते पाळला जातो। आपण बघू शकतो त्या ठिकाणी कशा पद्धतीने बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। संपूर्ण दुकानं बाजारपेठा जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय आज शिरूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। मोठा प्रतिसाद त्याला मिळताना पाहायला मिळतोय। आपल्याला कशा पद्धतीने बंदची हाक देण्यात आलेली हे ठिकाण आपण बघू शकतोय। संपूर्ण दुकानं जे आहे ते बंद ठेवून आज निषेध नोंदवला जातो। त्याचबरोबर सतीश भोसलेला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली। त्याचबरोबर मोठ्या मोर्चाचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नक्कीच कधी सतीश भोसलेला अटक होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज शिरूर तालुका कडकडीत बंदची हाक जी आहे ते ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आलेले। या संपूर्ण बंदमध्ये सर्व पक्षीय नेते त्याचबरोबर सर्व पक्षीय समाज आज सहभागी झालेला आहे आणि मोठ्या प्रतिसादाने आणि मोठ्या उत्साहाने आज बंद ठेवण्यात आलेला आहे। मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र मुख्य मागणी एवढीच आहे, सतीश भोसलेला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशीच मागणी आज मोर्चामधून होणार आहे। मात्र बंदला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। शिरूर तालुका कडकडीत बंद ठेवलेला आहे।